नमस्कार मित्रांनो, माझं नाव समाज मित्र रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर। मित्र, मी आज जी माहिती देणार आहे ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वारसाविषयी देणार आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य घडवलं, महाराष्ट्र घडवला आणि त्यानंतर छत्रपतीच्या वारसांनी आणि संबंध महाराष्ट्रावर म्हणा किंवा संपूर्ण भारतावर आपलं राज्य गाजवलं। तर जसं हे राजेशाही परिवार आहे की महाराष्ट्र शासनाची इच्छा आहे की हा राजेशाही परिवार त्यांच्या थाटामध्ये राहायला पाहिजे, तर त्या अनुषंगाने त्यांनी या राजेशाही परिवाराच्या राजाच्या परिवाराला छत्रपतीच्या वारसांना या त्यांच्या जमिनीच्या महसुलामध्ये सूट दिलेली आहे। तर असो, जालना शहरातील दैनिक लोकमत प्रसिद्ध होणारा हा पेपर आहे। आपण बघत आहात की हा पेपर आहे दैनिक लोकमत। 11 जानेवारी 2025 चा हा पेपर आहे, वार शनिवार आहे। आणि या पेपरच्या पान क्रमांक 3 इथं आलेली ही न्यूज आहे। पान क्रमांक 3 वर आपण ही न्यूज बघू शकता। आपण इथे बघू शकता की उदयनराजे वारसांना सरंजाम जमीन महसुलात सूट। तर म्हणजेच काय, उदयनराजेच्या वारसांना सरंजाम जमीन महसुलात। सरंजाम पद्धती म्हणजे काय की राजाचे एखादा राजा असतो तर त्याचे कायदेशीर सल्लागार असतात, राजकीय सल्लागार असतात, त्याला सेवा देणारे अधिकारी असतात किंवा राजाचं रक्षण करणारे सैनिक सुद्धा असतात। तर अशा लोकांना राजा हा जी जमीन देतो कसण्यासाठी, त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी, त्यानंतर ती जमीन पिढ्यापिढ्या त्यांच्याकडे राहिली अशी जमीन म्हणजे सरंजाम जमीन। सरंजाम जमीन ही छत्रपतीच्या वारसांनी दिलेली जमीन ही आजही त्यांच्याकडेच आहे, पण मूळ मालक हे छत्रपतीच आहे। कसणारे जमीन कसणारे हे दुसरे आहेत। तर पण ती जमीन आज छत्रपतीच्या नावावर असल्यामुळे ती छत्रपतीची गिनतीच त्या मालकामध्ये होती। तर असं उदयनराजे, आज मी तुम्हाला ती न्यूज दाखवणार आहे। आपण इथं मोबाईलच्या स्क्रीनवर बघू शकता की उदयनराजेसह वारसांना सरंजाम जमीन महसुलात सूट, राज्य शासनाचा निर्णय, सवलत हयात सुरू ठेवण्यास दिली मान्यता। मित्रांनो, सातारा गादीच्या ज्या महाराष्ट्रामध्ये फक्त सातारा गादी जी आहेत, सातारा जिल्ह्यामध्ये सरंजाम जमीन ही बघायला मिळते। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याचे राज्याचे इतिहासातील अनन्यसाधारण महत्त्व विचारात घेऊन भोसले कुटुंबियांची उपजीविका त्यांच्या दर्जानुसार होण्यासाठी घराण्याच्या खासगी जमिनी आणि इतर मालमत्तांना शासनाने महसुलात सूट दिलेली आहे। खासदार उदयनराजे भोसले यांच्या हयातीनंतर वंशपरंपरेने त्यांच्या लिनियन वारसांना म्हणजे रक्ताच्या वारसांना संबंधित सूट हयात सुरू ठेवण्यास मान्यता दिली आहे। जमीन महसूल करातून ही सूट मिळाली आहे। याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे। महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या या शासन निर्णयात म्हटले आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याचे महत्त्व लक्षात घेऊन घराण्याच्या खासगी जमिनी आणि इतर मालमत्ता संदर्भात वेळोवेळी शासन आदेश काढून सूट देण्यात आलेली आहे। अशा प्रकारची प्रथम 1953 मध्ये कॅप्टन श्रीमंत शाहू प्रतापसिंह भोसले यांना अशी सूट देण्यात आली होती। त्यांच्या निधनानंतर मुलगा श्रीमंत प्रतापसिंह महाराज शाहू महाराज भोसले यांना 1957 च्या शासन निर्णयात सूट देण्यात आली आहे। त्यानंतर 1980 च्या शासन निर्णयानुसार ही सूट उदयनराजे भोसले यांना देण्यात आली होती। आताच्या 9 जानेवारी शासन निर्णयानुसार खासदार उदयनराजे भोसले यांच्या हयातीनंतर वंश परंपरेने त्यांच्या लिनियन म्हणजे रक्ताच्या वारसांना हयात सूट चालू ठेवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। तर मित्र, अशी ही महाराष्ट्र शासनाची हयात सरंजाम महसूल जमीन महसूल सूट ही उदयनराजे भोसले खासदार यांच्या वारसांना आहे। पुन्हा एकदा ऐका की छत्रपतींचं या बातमीमध्ये जे नाव आहे ते फक्त उदयनराजे भोसले आणि त्यांच्या संबंधित त्यांचे वडील किंवा त्यांचे पंजोबा हे त्याच रक्ताच्या नातेवाईकले आहेत, त्यांचीच आहे। दुसऱ्या कोणाचं याच्यामध्ये नाव लिहिलेलं नाही। शासन निर्णय आहे, शासनाला माहीत। पण जी जालना शहरामध्ये लोकमतमध्ये जी प्रसिद्ध झालेली बातमी आहे तर ती मी तुम्हाला आज दाखवली। तर नक्कीच हा ऐतिहासिक बातमी आहे, ऐतिहासिक राजाचं घर आहे। ही बातमी जर आपल्याला आवडली तर माझं चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांना सुद्धा पाठवा।